आपले गोविंदा म्हणजे आजचा तुमचा गोविंदाच आहे ना, म्हणजे गोविंदाच तुम्हाला भेटायला आलेला आहे. आणि काय करायचं आहे, थोड्या वेळाने, थांबा थोडा वेळ. आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले आपले शरद केळकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. दोघांचा टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्यांनी. आणि आपले कलेक्टर कुठे गेले, नवीन कलेक्टर आले, त्यांनी बांबूपासून भगवान श्रीकृष्णाची बासरी बनवलेली आहे आणि त्यांचंही नाव आहे श्रीकृष्ण पांचाळ. आणि म्हणून आता सगळे तुम्ही गोविंद आहात. तुमच्या सगळ्या गोविंदांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गोविंदा उत्सव दिघे साहेबांनी सुरू केला. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी, आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी. इथं कुठली जीवघेणी स्पर्धा नाही. बघा ते लहान मुलगा वरती जातोय, त्याच्या पाठीमागे सेफ्टी नेट लावलेला आहे, म्हणजे इथं कुठलाही धोका नाही, खाली मॅट टाकलेला आहे. म्हणजे ही जीवघेणी स्पर्धा नाही, आपला उत्सव, आपला सण इथं साजरा करतोय. आणि दरवर्षी या ठिकाणी सकाळी पहिली सलामी द्यायला लोक येतात आणि इथं सलामी देऊन नंतर मग पुढे जातात. ही परंपरा टेंबी नाक्याची आहे आणि म्हणून ही परंपरा आनंद दिघे साहेबांनी सुरू केली. म्हणून या ठिकाणी दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी, सोन्याची हंडी आपण म्हणतो, म्हणजे सोन्यासारखी माणसं इथं येतात, गोविंद येतात. हे आमचं सगळं सोनं आहे, हे आमचं वैभव आहे. आणि म्हणून यांचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे दिघे साहेबांनी हे गोविंदा उत्सव साजरा केला. ठाण्यात गणेशोत्सव स्पर्धा चालू केली, त्याच्यामध्ये वेगवेगळे देखावे आले, पर्यावरणाचे आले, समाज प्रबोधनाचे आले. बघा सांभाळून बघा, आता तो एकदम सेफ आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला, अनेक उपक्रम सुरू केले. ते आजही तसेच्या तसेच पुढं आमचे सर्व कार्यकर्ते नेता आहेत. आणि म्हणूनच हा गोविंदा उत्सव या ठिकाणी अतिशय लोकप्रिय झाला ठाण्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे ठाण्याचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, शुभेच्छाने. आणि मी गेल्या वर्षी म्हणालो होतो, की ही विधानसभेची हंडी पण महायुतीच फोडणार, आणि महायुतीनेच हंडी फोडली. आणि तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये ती हंडी फोडताना किती थर लावले माहित आहे? किती थर? 4 नाही, 232 थर लावले. 232 आमदार आले निवडून. आणि एक लँडस्लाइड विक्टरी झाली. आणि या तमाम देशाने, महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि म्हणून या हंडी आपण फोडली. आणि आता पहलगाम झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी फोडली आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने फोडून टाकली, सैनिकांनी फोडली. आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला पाहिजे होती ना. ईंट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. बरोबर आहे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर झाला. ऑपरेशन महादेव पण झाला.
ज्या आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं, त्या आतंकवाद्यांना ठार करायचं होतं ना, खात्मा, तो ऑपरेशन महादेव मध्ये केला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वी झालं. आणि ज्या सैनिकांनी मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं रक्त सांडलं, त्यांना रक्त देण्यासाठी तुमच्या शिवसेनेचे 1000 पैलवान काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करून आले. चंद्रहार पाटील आपला डबल महाराष्ट्र केसरीच्या मार्गदर्शनाखाली मी पण गेलो होतो, मी पण रक्तदान करून आलो तिकडं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, आता हंडी तर तुम्ही फोडा, परंतु पाकिस्तानने परत हंडी लावायचा प्रयत्न केला तर त्याची हंडी कायमची फोडून टाकायची आहे. तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, काय नाव आहे त्याचा, आसिम मुनीर, म्हणाला हमारे पास अणुबॉम्ब है. तर मोदी जी म्हणाले हमारे के पास क्या फटाकडे है क्या. त्याच्या अणुबॉम्ब. आणि म्हणून आसिफ मुनीर, ये गीदड़ की भभकी को कोई डरता नहीं. घाबरतो का आपण. गीदड़ शेर की खाल पहन के शेर हो सकता है क्या. गीदड़ गीदड़ ही होता है और शेर शेर होता है. वो शेर कौन है. नरेंद्र मोदी जी है. आणि म्हणून हे पाकिस्तानचा आसिफ मुनीर जनरल अमेरिकेत जातो आणि तिथून ह्या अशा वल्गना करतो. त्याला धडा आपल्या सैनिकांनी शिकवलेला आहे. बोले जामनगर की रिफाइनरी उड़ाएंगे, क्या हम लोग ऐसे देखते बैठेंगे. आओ आओ, मोदी जी और हमारे पूरी सेना तैयार है पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने के लिए, है ना. वेळ पडली तर तुम्ही पण जाणार ना सैनिकांच्या बरोबर. देशभक्ती, राष्ट्रभक्ती आहे. आणि म्हणून ट्रम्प ने भी कुछ टैरिफ बढ़ाया है. मोदी जी ने क्या कहा है, ये टैरिफ वॉरिक से देश हमारा डरने वाला नहीं, भारत. आता त्याचा फटका त्यालाच बसेल, कारण आता आत्मनिर्भर भारत बनतोय. आपण आपल्या सगळ्या वस्तू आपण बनवणार. आपला देश आत्मनिर्भर बनतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि गोविंदा उत्सव आपण साजरा करा अतिशय सुरक्षितपणे. तुम्हाला माहीत आहे, आपण गेले 3 वर्षामध्ये विकासाचे थर लावून लावून विकासाची हंडी फोडलेली आहे. आणि समोरच्यांनी विकास विरोधी थर लावून हंडी बनवली, पण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली, त्यांना घरी पाठवून दिलं. बरोबर आहे ना. मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी हंडी गणपती बंद होता ना सगळं कोविडच्या नावाखाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले गोविंदा उत्सव साजरा केला. बोले गोविंदा चालू करा.